जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल या स्टडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये एक नवीन विषयावर अभ्यास करत आहोत, त्याची माहिती घेत आहोत। तर आपण आज असाच एक महाराष्ट्राचा भूगोल या विषयावर माहिती घेणार आहोत, जो प्रत्येक परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असा विषय आहे। तर त्यातील महत्त्वाचे प्रश्न आपण इथे चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करू। महाराष्ट्राचा भूगोल। आता प्रश्न पहिला, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? तर महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1 मे 1960। महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती? 36। महाराष्ट्रात एकूण तालुके किती? तर 358। महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहे? 6। महाराष्ट्रात विधानसभा जागा किती आहे? 288। महाराष्ट्रात विधान परिषद जागा किती आहे? 78। महाराष्ट्रात लोकसभा जागा किती आहे? 48। महाराष्ट्रात राज्यसभा जागा किती आहे? 19। महाराष्ट्रात एकूण कृषी विद्यापीठे किती आहेत? 4। महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी नदी आहे गोदावरी। पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पंचायत राजला केव्हा सुरुवात झाली? तर पंचायत राजला सुरुवात झाली 1 मे 1965। महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण। महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश। आता आपल्याला काही महाराष्ट्रातील ज्या प्रमुख नद्या आहेत त्या बघायच्या आहेत, त्याचबरोबर त्या नदींवरील धरणे आपल्याला बघायचे आहेत। तर आपण सुरुवातीला धरण, नंतर नदी आणि ते नंतर त्या कोणत्या जिल्ह्यात येतात हे आपल्याला बघायचं आहे। तर भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर आहे आणि जिल्हा आहे अहिल्यानगर। जायकवाडी धरण गोदावरी नदीवर, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर। मोडकसागर धरण नदी आहे वैतरणा आणि जिल्हा आहे ठाणे। तोतलाडोह धरण नदी आहे पेंच, जिल्हा आहे नागपूर। राधानगरी धरण नदी आहे भोगावती, जिल्हा आहे कोल्हापूर। गांगापूर धरण नदी आहे गोदावरी आणि जिल्हा आहे नाशिक। बिंदुसरा धरण नदी आहे बिंदुसरा आणि जिल्हा आहे बीड। आणि पुढचं धरण आहे पानशेत धरण नदी आहे आंबे म्हणजेच मुळा नदी आणि जिल्हा आहे पुणे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक व कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा पहिला व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल। जय हिंद।